Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 10, Disaster Management Standard 10, video number 1. In this video, we have to learn types of disaster. टाइप्स ऑफ डिझेस्टरबद्दल आपण डिझेस्टरचे जे वेगवेगळे प्रकार आहे त्याबद्दलचा अभ्यास आपण व्हिडिओ नंबर 1 करूया. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये आपण लेसन नंबर 10बद्दलचा अभ्यास यामध्ये करूया. हा इयत्ता 10वीमधला विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील भाग 2मधील शेवटचा व्हिडिओ आहे. ओके, शेवटचा लेसन आहे हा डिझेस्टर मॅनेजमेंट. मग यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो, व्हॉट इज डिझेस्टर. मग डिझेस्टर म्हणजे काय होते आहे. ओके, मग डिझेस्टर म्हणजे काय, यामागचं त्याचे प्रकार कसे आहे. ओके, आणि मग आपल्या एखाद्या क्षेत्रामध्ये जर असं नैसर्गिक संकट आलं असेल, डिझेस्टर म्हणजे संकट. व्हेरियसली डेंजरस इव्हेंट ऑकर मेनी टाइम्स इन द इन्व्हायरमेंट. ओके, दोज आर कॉल्ड ॲज डिझेस्टर. डिझेस्टर म्हणजेच संकट, डेंजरस इव्हेंट म्हणजेच डिझेस्टर. डेंजरस इव्हेंट म्हणजे डिझेस्टर. निसर्गामध्ये आलेल्या अशा पद्धतीच्या ज्या काही घटना असतात त्याला डिझेस्टर म्हणतोय आपण. सम ऑफ द मेन नॅचरल डिझेस्टर. मग नॅचरल 2 प्रकारचे डिझेस्टर आहे. एक नैसर्गिक डिझेस्टर, नॅचरल डिझेस्टर अँड मॅनमेड. ओके, मग ही संकट नैसर्गिक डिझेस्टर आहे. ओके, नॅचरल डिझेस्टर आहे फ्लड, पूर, वेट अँड ड्राय फॅमाईन, दुष्काळ पडतो, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, सायक्लोन्स आहेत, वादळं येतात. ओके, अर्थक्वेक आहे, व्हल्कॅनोज आहे. दीज आर द नॅचरल डिझेस्टर. ओके, ऑल ऑफ सडन ट्रबल टू द मॅनकाइंड. दीज आर द sudden trouble to the mankind. Such event cause sudden changes in the environment and thereby cause the damage. आणि यामुळं काय होतंय, या घटनांमुळं निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संकट तयार होतात, डॅमेज होत आहे, नुकसान होत आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी बघूया. इन्व्हायरमेंट it also damage due to the use of natural resources of our development. This lead to the sudden disasters unexpected to the human. These can be called as man-made disaster. United Nations has defined the disaster the sudden event that lead to the. मग डिझेस्टर म्हणजे काय होते आहे, युनायटेड नेशननी डिझेस्टरची, संकटाची जी काही व्याख्या केलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सडन इव्हेंट दॅट लीड टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. अचानक येणारं दुर्घटना ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनाची आणि संपत्तीची हानी होते आहे. द वर्ड्स ह्यूज अँड सडन आर इम्पॉर्टंट इन द डेफिनेशन. ह्यूज आणि सडन. सडन म्हणजे अचानक, ही काही कोणाला सांगून येत नाही आहे. आणि ह्यूज म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये, यामध्ये मानवहानी आणि वित्तहानी होत असते आहे. ॲज द डिझेस्टर ऑकर सडनली it cannot be predicted. Hence, precautions are not possible. Huge losses to the property occur in the area of disaster. There are long-term effect on society due to the incident of life and property loss. हा काही एका वर्षापुरता नसतो, हा अनेक वर्षापर्यंत समाजाला या डिझेस्टरचं, या नैसर्गिक नुकसानीचं जे परिणाम आहे ते भोगावे लागतात. व्हेरियस एरियाज ऑफ लाईफ, economic, social, cultural, political, law and administration are also affected by this disaster. ओके, हे सुद्धा आपल्याला समजलं असेल. आणि अशा क्षेत्रामध्ये जिथे अशी दुर्घटना घडते आहे, लाईफ इन द एरिया ऑफ डिझेस्टर डिस्टर्ब टोटली. There is loss to life and property of the people in distress. Earlier, we have studied the various types of disaster and measures to be taken. None of the disasters are similar. कोणतेही जे नैसर्गिक संकट असतात ते एकसारखे नसतात. पिरियड ऑफ डिझेस्टर इज नॉट, आणि त्याचा कालावधी सुद्धा सारखा नसतो. सम डिझेस्टर आर शॉर्ट टर्म व्हेअर ॲज सम आर लॉंग टर्म. रिझन बिहाइंड इच डिझेस्टर आर ऑल्सो डिफरंट. ओके, आणि मग यानुसार आपण या डिझेस्टरचं आपण वर्गीकरण सुद्धा
करू शकतो आहे. ओके, हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. मग व्हिच आर द टू मेन टाईप्स ऑफ डिझेस्टर. मग मुख्यतः दोन प्रकारचे डिझेस्टर कोणते आहे. आपण आताच नॅचरल पाहिलेलं आहे आणि मॅनमेड पाहिलेलं आहे. ओके, तर मग कोणती काळजी आपण घेतली पाहिजे. वी कॅन क्लासिफाय द डिझेस्टर इन अदर वे लाईक कॅटास्ट्रॉफिक डिझेस्टर म्हणजे जसं सायक्लॉन्स इन ओडिसा, catastrophic earthquake of Gujarat and Latur, frequently buzzing cyclone in coastal Andhra Pradesh, which lead to the total chaos, huge loss of life and property in respective to region. However, irrespective of all these, life has always returned to normal within short time. मग काही डिझेस्टर्स असे असतात का मेकिंग द इम्पॅक्ट फॉर लॉंग. जसं हे जे आपण डिझेस्टर पाहिले गुजरातमधले लातूर, हे शॉर्ट ड्युरेशनमधलं होतं. पण काही जे डिझेस्टर असतात नैसर्गिक संकट, त्याचा परिणाम लॉंग ड्युरेशनमध्ये होत असतो. ओके, आणि इन्क्रीज द टाईम. फॉर एक्झाम्पल फॅमाईन आहे, दुष्काळ आहे, अन्नाचा दुष्काळ आहे, व्हेरियस प्रॉब्लेम्स ऑफ क्रॉप आहे, स्ट्राईक ऑफ वर्कर्स, रायझिंग लेवल ऑफ ओशन आणि डिझर्टिफिकेशन. म्हणजे जर वाळवंटीकरण झालं असेल, आणखी मोठं नुकसान झालं असेल पिकांमध्ये. ओके, आणि समुद्राची पातळी जर वाढत असेल तर याचे जे दुष्परिणाम आहे ते जास्त काळपर्यंत टिकत असतात. जास्त काळपर्यंत लोकांना ते सहन करावे लागतात. मग या ठिकाणी काही पिक्चर्स आपल्याला दिसत आहे. सर्च फॉर द व्हिडिओ क्लिप ऑफ डिझेस्टर. आणि मग आपल्या क्लासमध्ये याचा आपण हे कोणती डिझेस्टर असेल, पूर आहे म्हणजे फ्लड आहे, आणि या ठिकाणी रेल्वेचा ॲक्सिडेंट आपण बघतो आहे. मग हे काही डिझेस्टर्स आहे आणि मग या डिझेस्टरचं आपण क्लासिफिकेशन कोणत्या स्वरूपामध्ये करतो आहे. ओके, तर हे सुद्धा काही डिझेस्टरची चित्र आपण या ठिकाणी बघत आहोत. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ डिझेस्टर. या सर्वावरून आपण या नैसर्गिक संकटांचे जे काही प्रकार आहे त्याचा पण आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मुख्यतः 3 प्रकार आपण डिझेस्टरचे करतो आहे. जॉग्राफिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. म्हणजे आपल्या या जॉग्राफी जे आहे, जी आपलं भूमी आहे त्या संदर्भात, बायोलॉजिकल जैविक आहे आणि मानवनिर्मित आहे. मग जॉग्राफिकलमध्ये 2 प्रकार येत आहे, जॉलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक. जॉलॉजिकलमध्ये अर्थक्वेक येत आहे, भूकंप, व्हल्कॅनो येत आहे, सुनामी, लँडस्लाईड, लँडफॉल, इरोजन, अल्कनायझेशन, फ्लडिंग, हे जॉलॉजिकलमध्ये येतो आहे. ओके, त्यानंतर हा दुसरा जो ॲटमॉस्फेरिकमध्ये येतो आहे, वातावरणाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण पाहतो ते हॉट अँड कोल्ड वेव्ज, स्नो स्टॉर्म, स्नोफॉल, सायक्लोन्स, हॉल स्टॉर्म, ड्रॉट, फ्लड, मेटिओराइट, सन अँड स्पॉट्स. ओके, त्यानंतर बायोलॉजिकलमध्ये 2 येतो आहे, प्लांट आणि ॲनिमल. प्लांटला कधी नुकसान होत आहे जेव्हा फॉरेस्ट फायर होत आहे, आग लागते आहे, फंगल डिसीज होत आहे, आणि स्प्रेडिंग द ब्लिस्टर, वीड आहे जसं ॲक्वाटिक, कॅरोट ग्रास ज्याला आपण गाजर गवत म्हणतो आहे, कॉमन ग्रास आहे, हे वनस्पतीला नुकसान करते आहे. मग प्राण्यांना काय होतं आहे, इन्फेक्शियस व्हायरसेस, बॅक्टेरिया, कॉलरा, मलेरिया, हिपॅटिटिस, प्लेग, आता सध्या कोणता सुरू आहे, पेंडेमिक कोरोना व्हायरस. हे बायोलॉजिकल डिसीजेस आहे आणि एक प्रकारचं हे संकट असते आहे. मग मॅनमेडमध्ये काय येतं आहे, अननोन आहे, पॉयझनस गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, अनप्लॅन ॲक्शन, ॲक्सिडेंट वगैरे, हे मॅनमेडमध्ये येत आहे. मग इंटरनॅशनल वॉरफेअर, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स मायग्रेशन, टेररिझम, रेप, चाइल्ड लेबर, हे मॅनमेड डिझेस्टर्स आहे, त्यावर येणारं फार मोठं होणारं नुकसान आहे. मग अशामध्ये यामध्ये आपण विचारलेले आहे काही प्रश्न. व्हिच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ फ्लड. मग पूर जर आला असेल तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, दुष्काळ आला असेल, अन्नाचा दुष्काळ असेल तर काय परिणाम होणार आहे, अर्थक्वेक आला तर काय परिणाम होणार आहे, आणि मग पर्यावरणावर याचे काय परिणाम होतात ते सुद्धा आपल्याला यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. इफेक्ट्स ऑफ डिझेस्टर. मग डिझेस्टरचे काय परिणाम होतो मित्रांनो, वी हॅव अंडरस्टूड द सिरियस इफेक्ट. अत्यंत गंभीर असे परिणाम या डिझेस्टरचं होतं आहे. हे जे वर आपण काही प्रश्न विचारले आहे, कोलॅप्सिंग ब्रिज
म्हणजे एखाद्या नदीवरचा मोठा पूल कोलॅप्स झाला आहे. फ्लडिंग ऑफ कोस्टल व्हिलेज म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरची खेड्यांमध्ये आलेले मोठे महापूर. शॉर्टेज ऑफ फूड म्हणजे आजही आपण पाहतोय की एक वेळचं जेवण सुद्धा लोकांना मिळत नाही आहे. मग जर असे अन्नाचे दुष्काळ जर झाले असेल तर मग लोकांचं काय होणार? शॉर्टेज ऑफ फूड आर सम ऑफ द प्रॉब्लेम ऑफ फ्लड, कोलॅप्सिंग हाऊसेस, डेव्हलपिंग क्रॅक इन द लँड ऑफ द सम इफेक्ट ऑफ अर्थक्वेक, डिझास्टर लाईक फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर जर झालं तर त्याचे काय दुष्परिणाम पक्ष्यांवर होणार, पर्यावरणावर होणार, मानवावर होणार, प्राण्यांवर होणार आहे. मग अशा पद्धतीनं व्हॉट इज एक्झॅक्ट नेचर ऑफ दिस डिझेस्टर हे आपण पाहतोय की वेगवेगळं त्याचं डिझेस्टरची कारणं मात्र वेगवेगळी असतात. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. डिझेस्टर्स डेफिनेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द नेशन. हे महत्त्वाचं आहे की आपल्या देशातली जी इकॉनॉमी आहे, आपल्या देशातली जी अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका पोहोचतो आहे. द इफेक्ट इज ऑलवेज रिलेटेड टू द डिझेस्टर अँड इकॉनॉमी. इफ एनी पार्ट इज डिस्ट्रॉइड there is a long lasting effect on economy due to huge expenses on its रिकन्स्ट्रक्शन. सध्या आपण बघतोय की कोरोनामुळे आपल्या इकॉनॉमीमुळं आपल्या अर्थव्यवस्थावर झालेले परिणाम. इफेक्ट ऑफ डिझास्टर सोशल लिडरशिप. ओके, लोकल लिडरशिप इज नॉट स्ट्रॉंग इनफ, सिटीजन्स बिकम कन्फ्यूज. आणि सध्या आपण सुद्धा कन्फ्यूजमध्येच आहोत. तर अशा पद्धतीनं हे जे काही रिहॅबिलेशन ॲक्टिव्हिटीज आहे, ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉब्लेम्स तयार होत आहे ड्युरिंग द डिझेस्टर. लोकल गव्हर्निंग बॉडी आर अफेक्टेड बाय डिझेस्टर. ओके, रिलेटेड डिपार्टमेंट कॅनॉट अँसर द प्रॉब्लेम ऑफ डिझेस्टर इफेक्टिव्हली. मग या सर्वाचा परिणाम काय होतो आहे? एकूणच आपली जे सिस्टीम आहे, एंटायर जी सिस्टीम आहे ते सुद्धा अफेक्टेड होते आहे, त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला हा जो काही चार्ट दिलेला आहे, आता जो अभ्यास केला आहे आपण, त्यावरून हा चार्ट आपल्याला काय करायचा आहे, याचे जे ब्लँक्स आहे, फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. मग या ठिकाणी डिझेस्टर्स दिलेलं आहे. मग डिझेस्टरवर कसे परिणाम होतात ते आपण या ठिकाणी एक एक बघूया. म्हणजे इकॉनॉमिक परिणाम या ठिकाणी दिलेले आहे. सडन इन्क्रीज इन द फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ फंड, डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर, डिक्रीज इन द प्रोडक्टिव्हिटी. अशा वेळेस या डिझेस्टरमुळं प्रॉडक्टिव्हिटी जी आहे, उत्पादन क्षमता आहे ती कमी होत असते. आणि मग फंड जो असतो, शॉर्टेज होतो फंडचा. मेडिकलमध्ये इंजुरीज, इमोशनल मेंटल स्ट्रेस, इन्क्रीज इन द इपिडेमिक डेथ ऑफ व्हिक्टीम. मग यामध्ये पॉलिटिकल काय होतं आहे, पॉलिटिकल लिडरशिप मध्ये परिणाम होतो आहे. लोकल लिडरशिपवर त्याचा परिणाम होतो आहे. पॉलिटिकलमध्ये लोकल लिडरशिप असेल, नॅशनल लिडरशिप आहे, यामध्ये सुद्धा परिणाम होत असतो. समाजावर काय परिणाम होत असतो? समाजामध्ये बेरोजगारी वाढते आहे. ओके, बेरोजगारी वाढल्यामुळं त्यांच्यावर स्ट्रेस वाढतो आहे. ओके, अनएम्प्लॉयमेंट आहे, स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस आहे आणि त्यामुळं समाजामध्ये एक भीतीचं वातावरण तयार होतं आहे. इन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो आहे, तर वॉटर सोर्सेस आहे, कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, स्टिंकी पॉल्युशन ऑफ इन्व्हायरमेंट ड्यू टू डिकम्पोजिंग कॉर्प्स ऑफ द ह्युमन अँड अदर ॲनिमल्स. मग यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनलमध्ये काय होतं आहे, स्ट्रेस ऑन द वर्कर. कारण 12 तास जर कामाचे झाले, सध्या आपण बघतो आहे 8 तास कामाचे होते, 12 तास जर झाले तर वर्करवर काय परिणाम. आणि अनेक लोकांचा रोजगार गेलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढत आहे. आणि मग ट्रान्सपोर्ट सिस्टीम बिघडते आहे, शॉर्टेज ऑफ फॅसिलिटी आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर होणारा जो ताणतणाव आहे तो वाढत असतो आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं हे सर्व ज्या डिझेस्टरपासून होणारे जे परिणाम आहे ते मित्रांनो आपण यामध्ये अभ्यासले आहे. इकॉनॉमिक, सोशल, इन्व्हायरमेंटल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल, पॉलिटिकल आणि मेडिकल. मग इथे एक प्रश्न विचारलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. डिपेंडिंग अपॉन द अबव इन्फॉर्मेशन एक्सप्लेन द व्हेरियस इफेक्ट्स ऑफ डिझेस्टर ऑफ रेल्वे ॲक्सिडेंट. आपण पहिल्या चित्रामध्ये रेल्वेचा एक ॲक्सिडेंट बघितला होता. मग रेल्वे ॲक्सिडेंट झाला तर त्यावर काय परिणाम होणार आहे, लोकांच्या लाईव्हजवर काय परिणाम होतो, रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी काय परिणाम होतो, हे सुद्धा आपण मित्रांनो अभ्यास केलेला आहे. मग आपल्याला यामध्ये बघायचं आहे नेचर अँड स्कोप ऑफ डिझेस्टर. कशा पद्धतीचं डिझेस्टर असते. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द स्कोप ऑफ डिझेस्टर, सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्ट मस्ट बी थॉट ओव्हर ॲज फॉलोज. आधी मग प्लॅनिंग करायचं असते. प्री डिझेस्टर फेज, प्री डिझेस्टर फेज, वॉर्निंग
फेज वॉर्निंग दिलं जातं, इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणं, रिकव्हरी फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज, अशा पद्धतीच्या या 6 जे जे काही विभाग आपण केलेले आहे, या पद्धतीने जर वागलो तर या डिझास्टरवर थोड्या काही प्रमाणामध्ये आपण या डिझास्टरवर मात करू शकतो. फ्लड आला असेल, मग ह्या 6 पॉईंटच्या आधारे मग काय प्लॅनिंग करायचं आहे, वॉर्निंग कशी देतं, इमर्जन्सी कसं होतं, रिहॅबिलिटेशन कसं होतं आहे, रिकव्हरी आहे, रिकन्स्ट्रक्शन आहे, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ओनली 3 aspect of disaster are important to the common citizens. मग एक फेज ऑफ इमर्जन्सी येते आहे, यातली अत्यंत महत्त्वाची फेज असते. यामध्ये मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ह. इमर्जन्सीमध्ये जास्तीत जास्त लोकांना कसं वाचवता येईल ते आपल्याला बघावं लागतं आहे. व्हेरियस ॲक्शन, सर्च आहे, रेस्क्यू ऑपरेशन आहे, मेडिकल असिस्टन्स आहे, फर्स्ट एड आहे, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस. म्हणजे ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी इस्टिमेटेड इन दिस फेज. यामध्ये डिझास्टरचा जो काही म्हणजे आवाका असतो ते आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचं असते. त्यानंतर ट्रान्झिशनल फेजमध्ये येतो रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज. यामध्ये पुनर्वसनाचं काम सुरू करायचं असतं. आफ्टर द सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर इट इन्क्लूड क्लिनिंग ऑफ डेब्रीज. त्यामध्ये असणारा कचरा, घाण आपल्याला दूर करावं लागतं. रिस्टोरिंग वॉटर सप्लायची सुविधा करावं लागतं. रिपेरिंग रोड्स आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, विथ द हेल्प ऑफ नॉर्मल in the public life. Rehabilitation of the victim is important aspect in this phase. Generally different institute offer the monetary and other type of help to such people. It help to soothe the mental stress in the earliest type. Okay, victims are offered with the permanent mean of earning livelihood. म्हणजे अशा पद्धतीनं रिहॅबिलिटेशन आपण करू शकतो. मग रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये हायली कॉम्प्लिकेटेड फेज असते ही, आणि या फेजमध्ये बिगिन इज ट्रान्झिशनल फेज. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटीज लाईक रोड, वॉटर सप्लाय आर रिस्टॉर्ड. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टॉर्ड. हाऊएव्हर इट टेक्स लॉंग टाईम फॉर रिकन्स्ट्रक्शन. याला पण बराच वेळ लागत असतो आहे. म्हणून कशा पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग करतो आहे आपण ते सुद्धा महत्त्वाचं असतो. आपली जी पृथ्वी आहे यामध्ये अनेक नैसर्गिक डिझास्टर्स येत असतात. ओके, हे सुद्धा आपण यापूर्वी, आणि मग यामध्ये सर्वात जास्त कशा पद्धतीनं ते एशियन कंटिनेंटमध्ये आपण पाहतो आहे, पॅसिफिक ओशन आहे. ह्यूज लॉस ऑफ लाईफ इन द प्लॅनेट ऑफ द अर्थ हॅज बीन ऑकर्ड इन ड्यू टू सच डिझास्टर. जनरली सच कंडिशन ऑफ नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अराइज ड्यू टू ग्रीड ऑफ द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ द ह्युमन. ओके, तर हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे. ओके, त्यानंतर बघू. इन रिसेंटली ओल्ड प्रॉब्लेम ऑफ सेव्हरल इयर्स हॅव बिकम फियर्स. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते आहे. मग अशा लोकांमध्ये इमर्जन्सी प्रॉब्लेम्स होतो आहे. काय डिझास्टर येतं आहे याच्यामध्ये, सेकंड वॉर 2 मध्ये आपण बघितलेलं आहे. मग इनस्टॅबिलिटी अराइज द कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन लाईक इकॉनॉमिक, ओके, इनइक्वेलिटी, रेसियल, रिजनल डिफरन्सेस, ओके, including like terrorism, abduction, social differences have been routine now. Production and use of harmful chemicals is under ban in developed countries. However, production of either same or those chemicals which can wipe out our human race is common in the developing and poor कंट्रीज. मग कशा पद्धतीनं त्यांचं नुकसान होते आहे आणि डिझास्टर कसं येते आहे ते सुद्धा मित्रांनो आपण या PPTमध्ये बघितलेलं आहे. 2014मध्ये माळीण गाव आहे पुण्याजवळ, आंबेगाव जिल्हा डिस्ट्रिक्ट पुणे. इन 2014 देअर हॅज बीन ए लँडस्लाईड इन द विलेज इन मालीन, तालुका आंबेगाव, डिस्ट्रिक्ट पुणे. आपण या चित्रामध्ये बघू शकतो की स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर द डिझास्टर. या डिझास्टरमध्ये शाळासुद्धा डिस्ट्रॉय झाली होती, अनेक घरं या लँडस्लाईडमध्ये, आणि असंख्य लोकांचं प्राणसुद्धा यामध्ये गेलेली होती. त्यानंतर डिझास्टर झाल्यानंतर शाळा ही रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलेली आहे. हा एक उदाहरण आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पण हे सच थ्री टू ह्युमन बिईंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट
ओके, रेडिएशन लिकेज होतं आहे. बऱ्याचदा अणुऊर्जा प्रकल्पामधून अशा पद्धतीचे रेडिएशन लिकेज होतं आहे. ॲटॉमिक एनर्जी प्लांट इन द चर्नोबिल, रशिया, इल इफेक्ट आर स्टील एक्सपिरियन्स इन द आजही त्या भागामध्ये जे दुष्परिणाम आहे ते भोगावं लागतं. लॉंग टर्ममध्ये द ॲटॉमिक एनर्जी प्लांट was only used for the electricity generation. Nowadays, many countries are equipped with atomic energy. आज अनेक देश असे आहे का ज्यांच्याजवळ अणुऊर्जा आहे आणि त्यामुळे ते भीती दाखवतात. आउट ऑफ दिस रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज इन्क्रीजिंग ड्यू टू केअरलेसनेस. म्हणजे जर निष्काळजीपणा झाला तर याच्या रेडिएशनचा इमिशनचा दुष्परिणाम आपण भोगू शकतो. इम्पॉर्टन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम फॉरमोस्ट नीड ऑफ ऑलमोस्ट ऑल द नेशन. प्रत्येक देशाने यासाठी याचं जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे डिझास्टरचं, ते करणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक नागरिकाला याबद्दलची माहिती असणं सुद्धा आवश्यक असते आहे. डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम शुड बी चेंज विथ रिस्पेक्ट टू लोकेशन, time and nature of the disaster. It should not be restricted for a particular period. Overall, that may be type of disaster it should overcome. Concept of disaster management has been arising out of this day only. ओके, आउट ऑफ दिस ओनली. तर अशा पद्धतीनं मॅनेजमेंट कसं करावं हे सुद्धा लोकांपर्यंत माहिती जाणं आवश्यक असते आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरभानी यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.